Hello dear students, welcome to Chade coaching classes. We are learning your 10th chapter, that is arithmetic progression. पहा, या चॅप्टरमध्ये आपण काय पाहिले तर दोन टर्म्स पाहिल्या होत्या. फर्स्ट टर्म वॉज द सिक्वेन्स आणि दुसरी टर्म अशी होती की प्रोग्रेशन. सिक्वेन्स आणि प्रोग्रेशन या दोन्हीमध्ये एक पर्टिक्युलर काहीतरी सिक्वेन्स असतो दोन टर्म्समध्ये. त्यानंतर आपण 3 टाईप्सचे प्रोग्रेशन्स असतात ते पाहिले. अरिथमॅटिक प्रोग्रेशन, जॉमेट्रिक प्रोग्रेशन अँड हार्मोनिक प्रोग्रेशन. अरिथमॅटिक प्रोग्रेशन आपण यावर्षी शिकणार आहोत, तर हार्मोनिक आणि जॉमेट्रिक प्रोग्रेशन आपण पुढच्या वर्षी शिकूया. पहा, अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय? अरिथमॅटिक प्रोग्रेशन इज अ स्पेशल टाईप ऑफ सिक्वेन्स वेअर द डिफरन्स बिटवीन 2 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इज ऑलवेज सेम. पहा, आपण एक एक्झाम्पल घेऊया. 2, 4, 6, 8, 10, 12 and so on. This is a sequence where the difference between 2 consecutive terms is same. See, 2 and 4, the difference is +2. 4 and 6, the difference is +2. 6 and 8, the difference is +2. 8 and 10, the difference is +2. 10 plus 2 is 12. That is what? This is a sequence, okay? This is a sequence, but this is a special type of sequence where the difference between 2 consecutive terms म्हणजे काय तर बाजूबाजूचे नंबर्स जे काही टर्म्स असतील शेजारी त्याला कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स असं म्हटलं जातं. बघा, 2 टर्म्समधील डिफरन्स हा सेम आहे. द डिफरन्स बिटवीन 2 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इज सेम. देअरफॉर सच टाईप ऑफ सिक्वेन्स इज नोन ॲज अरिथमॅटिक प्रोग्रेशन. तुम्हाला मी अजून एक एक्झाम्पल देते. पहा, 3, 6, 12, 24. This is also a type of sequence. See, but the difference is not same. 3 plus 3 is 6. 6 plus 6 is 12. 12 plus 12 is 24. See, there is a sequence in between them. That is 3, 6, 12, 24. There is particular sequence. There is relation between the terms. But the difference between 2 terms is not same. Here the difference is +3, whereas here the difference is +6 and here is +12. Therefore, the difference varies. This is called as sequence, and this is called as arithmetic progression because the difference between 2 consecutive terms is always same. Here you can see the difference is +2. Therefore, such type of sequence is called as arithmetic progression. पहा, त्या पुढे आपण पाहिलं होतं 10, 20, 30, 40, 50 आणि पुढे 100. आता टर्म्स आणि कॉमन डिफरन्स या टर्म्स आपण पाहिल्या होत्या. पहा, इथे 10 ही T1 असेल, 20 ही T2 असेल, 30 बरोबर T3, 40 बरोबर T4 आणि 50 बरोबर T5. Here you can see T1 is equal to 10, 20 is T2, 30 is T3, 40 is T4 and 50 is T5. अशा प्रकारे आपण टर्म्सला T1, T2, T3 अशी नावे दिली आणि सो ऑन. इथे आपल्याला माहीत नाही आहे की शेवटची टर्म काय आहे, म्हणून याला आपण Tn असे म्हणतो. पहा, आता कॉमन डिफरन्स म्हणजे काय? The difference between 2 consecutive terms is called as common difference and it is always fixed. Common difference does not vary. Common difference हा सगळीकडे समानच असतो. पहा, इथे 10 अधिक 10 बरोबर 20
20 अधिक 10 बरोबर 30, 30 अधिक 10 बरोबर 40, 40 अधिक 10 बरोबर 50. म्हणजे इथे कॉमन डिफरन्स दोन बाजूच्या दोन लगतच्या टर्म्समधला जो काही फरक आहे, जो काही डिफरन्स आहे तो कॉन्स्टंट आहे, तो समान आहे. तो किती आहे? +10 इतका आहे. म्हणजेच इथे कॉमन डिफरन्स कशाने दाखवतात? तर डीने दाखवतात. म्हणजे इथे डी बरोबर किती आहे? 10 आहे. समजलं? टर्म्स आपण T1, T2, T3, T4 अप टू Tn अशा लिहितो आणि दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समधला जो काही डिफरन्स असेल तो आपण स्मॉल डीने डिनोट करतो आणि इथे तो डिफरन्स 10 इतका आहे. We do write terms as T1, T2, T3, T4 and T5 and the common difference is D, which is we denote it by small d, and common difference is the difference between two consecutive terms and common difference is always same. It does not varies. Okay, this is what we have studied. See, they have given you the activity to solve. What is the activity? Write the terms of given sequence. तुम्हाला ॲक्टिव्हिटीमध्ये एक प्रश्न दिला आहे. तो प्रश्न काय आहे? तर आपल्याला जो काही सिक्वेन्स दिला आहे त्याच्या टर्म्स लिहायच्या आहेत. पहा काय आहे? 9, 15, 21, 25 याच्या टर्म्स आपण लिहूया. 9 ही T1 असेल, 15 T2 असेल, 21 T3 तर 25 T4 असेल. अशा प्रकारे तुम्ही या टर्म्स लिहू शकता. लिहू शकत नसाल तर पिक युअर पेन्सिल, मी सांगते लिहून घ्या. ही 7 T1, T2, T3 आणि T4, -2 असेल T1, -6 असेल T2, -10 असेल T3 तर -14 असेल T4. अशा प्रकारे तुम्ही कोणताही सिक्वेन्स तुम्हाला दिला असेल तर त्याच्या टर्म्स लिहू शकता. याच्या पुढची ॲक्टिव्हिटी आहे ती आपण पाहतोय. See, the next activity is find similarity between the sequence. First sequence is 1, 4, 7 and 10. See, 1, 4, 7 and 10 is a sequence where we add +3. Okay, 1 + 3 is 4, 4 + 3 is 7, 7 + 3 is 10, 10 + 3 is 13 and 13 + 3 is 17. Okay, this is the first sequence. We have found the similarity and completed the whole sequence. After that 6, 12, 18 and 24. 6, 12 and 18 and 24 is a sequence where the difference is +6. 6 + 6 is 12. 12 + 6 is 18. 18 आणि 6 बरोबर 24. पुढे पहा आपल्याला लिहायचं आहे 24 आणि 6 बरोबर 30 आणि 30 मध्ये पुन्हा आपण +6 केल्यावर येईल 36. म्हणून आपल्याला ज्या दोन टर्म्स काढायच्या होत्या त्या आल्या 30 आणि 36. इथे पहा 3 3 3 3. अरे 3 3 3 असंच दिसत आहे पहा, परंतु इथे एक प्रॉपर सिक्वेन्स आहे. इथे त्यांनी +0 असे केले आहे. 3 + 0 is 3. अगेन 3 + 0 is 3. अगेन 3 + 0 is +0 is 3. Again we will 3 + 0 is 3 and again 3 + 0 is 3. Therefore these terms are +3. You can see the common difference is same. Common difference does not change. Therefore such type of sequence is called as an AP. Here the difference is +3. इथे बघा तुम्ही पाहू शकता 1 आणि 3 1 अधिक 3 4, 4 आणि 3 7, 7 + 3 is 10, 10 + 3 is 13 and 13 + 3 is 17. After that 6 + 6 is 12, 12 + 6 is 18, 18 + 6 is 24 and we have to find these two terms, that is 24 + 6 is equal to 13 and 30 + 6 is equal to 36. After that 3 3 3 3.
there is a sequence that they have added +2. इथे तुम्हाला वाटत असेल की इथे काही सिक्वेन्स नाही आहे, इथे काही प्लसही झालं नाही किंवा काही मायनसही झालं नाही, पण इथे +0 ही टर्म ॲड होती आहे आणि तो नंबर ॲज इट इज आहे तसाच राहतो आहे. 3 + 0 is 3, अगेन 3 + 0 is 3, अगेन 3 + 0 is 3. अशा प्रकारे त्याच्या उरलेल्या टर्म ही 3 and 3 अशा आल्या. पहा, या 2 ॲक्टिव्हिटीज तुम्हाला दिल्या होत्या. अतिशय सोप्या ॲक्टिव्हिटीज आहेत. हा धडा अतिशय इंटरेस्टिंग आणि इझी आहे. तुम्ही लक्षपूर्वक अभ्यास करा. See, we will see the general representation of an arithmetic progression. Suppose we have terms, we have an arithmetic progression, we have terms like T1, T2, T3, T4, T5 and so on. If the first term is A, that is T1 will be A and the common difference will be D, then we can have the general representation of arithmetic progression. पहा, आपल्याला एक सिक्वेन्स दिला आहे T1, T2, T3, T4 आणि T5 आणि सो ऑन. हे एक अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा सिक्वेन्स आहे. त्याची फर्स्ट टर्म म्हणजेच T1 जर आपण A म्हणालो आणि कॉमन डिफरन्स म्हणजेच 2 टर्म्समधला जो काही डिफरन्स असेल तो आपण D म्हणालो, तर आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशनचे जनरल रिप्रेझेंटेशन कसे लिहायचे, तो रिप्रेझेंट कसा करायचा ते पाहूया. पहा, इथे T1 फर्स्ट टर्म म्हणजेच T1 आपण A म्हणतो आहे म्हणून इथे आपण A लिहिलं. मग T2साठी काय करावं लागेल, कॉमन डिफरन्स ॲड करावा लागेल, म्हणजेच T1 + D म्हणजेच A + D. आपल्याला T3 काढायचं आहे म्हणजेच काय करावं लागेल, T2 + D. ठीक आहे, इथे T2 काय आहे, A + D + D म्हणजेच A + 2D. पहा, आपल्याला T4 काढायचं आहे. T4 = T3 + D. व्हॉट इज T3? A + 2D + D म्हणजेच A + 3D. This is how we can find the terms. Therefore, we can write a general form of an arithmetic progression as A + D, A + 2D, A + 3D and so on up to nth term. You can see here one term is less. Here we find T2, so here we take T1. We have to find T3, here we take T2, and if we have to find T4, here we take T3. Therefore, if we have to find the nth term, we will take n-1. पहा, आपल्याला T2 ही जर टर्म काढायची असेल तर आपण T1 मध्ये D मिळवतोय. T3 ही टर्म काढायची असेल तर आपण T2 मध्ये D मिळवतोय. T4 काढायचं असेल तर T3 मध्ये D मिळवतोय. म्हणजे इथे जी काही टर्म आहे त्याच्यापेक्षा -1 ही टर्म आहे. T2 इथे T1 आहे म्हणजे -1 आहे. T3 इथे T2 आहे म्हणजे -1 आहे. जर आपल्याला n टर्म काढायची असेल तर इथे आपण n-1 ही टर्म लिहिणार. म्हणून हे शेवटपर्यंत असं होईल A + n-1 × D. हे कोणत्याही अरिथमॅटिक प्रोग्रेशनचं जनरल रिप्रेझेंटेशन आहे. अशा प्रकारे अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा थेरॉटिकल पार्ट आपण पाहिला. यापुढे आपण प्रॅक्टिस सेट सोडवायला सुरुवात करणार आहोत. थँक्यू.